विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबईमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी. अलर्ट गंभीरतेने घ्या, अनावश्यक प्रवास टाळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आवाहन. रायगड, रत्नागिरी यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी, तर नाशिक घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. मराठवाडा, खानदेशसह विदर्भातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. नागरिकांनी काळजी घ्यावी असं प्रशासनाचं आवाहन. मुंबईमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट. पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांची मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये गर्दी. मुसळधार पाऊस असल्यानं अनाउन्समेंट करत पोलिसांकडून मरीन ड्राईव्ह परिसर रिकामा. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, समुद्राला भरती, तर समुद्रामध्ये 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. रेड अलर्टमुळे आपत्ती विभाग अलर्ट झाला, तर मुंबई, ठाण्यासह पालघर, पनवेलसाठी हेल्पलाईन जारी. आपत्ती काळात नागरिकांना संपर्क साधण्याचं आवाहन. कल्याण पूर्वेत गल्लीचे नदीमध्ये रूपांतर. चेतन पार्क कॉम्प्लेक्समधील 40 कुटुंबांचा संपर्क तुटला. चेतन पार्क इमारती समोरच्या गल्लीला नदीचं स्वरूप आलं. घराबाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले. खोपोलीमधील प्रसिद्ध जैनेत धबधब्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका. विहारी ठाकूरवाडी ग्रामस्थांनी पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नागरिकांना वाचवलं. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये अतिवृष्टीने 2 जणांचा बळी घेतला. मृतक एकाची ओळख पटली आहे, तर बालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना. अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू. वसईच्या ग्रामीण भागातील मोरी गावातून 100 नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड स्वतः उपस्थित राहिल्या, तर अग्निशमन दल, स्थानिक पोलिसांचा बचाव कार्यामध्ये सहभाग. वसईच्या मधुबन परिसरामध्ये दिवसभर पावसानं हाहाकार माजवला. मधुबन परिसरामध्ये रस्ते, नाले तुडुंब भरले. नागरिकांचे हाल. अनेक भागामध्ये कार पाण्याखाली गेल्या, तर दोरी बांधून नागरिकांचे रेस्क्यू करण्याची वेळ आली. अनेक ठिकाणी छाती इतकं पाणी साचलं, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. नायगावमधील हॉनेस्ट गॅलेक्सी ते वामन धाबा या रस्त्यावरील पाणी हटवण्यासाठी शिवसैनिकांची धाव. जेसीबीने पाण्याचा निचरा केला. जिल्हा प्रमुख प्रथमेश राऊत आणि शहर प्रमुख मंगेश चव्हाणही उपस्थित राहिले. नालासोपारा या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने एक बळी घेतलाय. जीवननगर परिसरामध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाचा कहर. रस्ते जलमय झाले. वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. सखल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांचे हाल. पाण्यात बुडालेल्या डिपीमुळे काही भागांचा वीज पुरवठाही खंडित झाला. नवी मुंबईमधल्या खारघरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. नालेसफाईवर त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा आता प्रवाहित झालाय. नाशिकमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ तालुक्यातील अनेक निसर्ग सौंदर्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसते. मुंबईच्या विलेपार्ले परिसरात एका टेम्पोवरती झाड कोसळलंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. झाड काटेरी आहे, त्यामुळे हटवण्यात अडचणी येत आहे. विलेपार्ले अग्निशमन केंद्रासमोर ही घटना घडलेली आहे. सावंतवाडी कोलगावात धावत्या डंपरवरती झाड कोसळलंय. धावत्या डंपरवर अचानक रस्त्याकडेचं मोठं झाड कोसळलंय. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये एका इमारतीची गॅलरी कोसळली आहे. मुडकळीस आलेल्या इमारतीची गॅलरी कोसळली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. केडीएमसीच्या कॅन्सर रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळली आहे. संरक्षक भिंत कोसळली, त्यामुळे 30 ते 32 कुटुंबांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं. डोंबिवली पूर्व या ठिकाणच्या टिळक रोड या ठिकाणी केडीएमसीच्या कॅन्सर रुग्णालयाचं बांधकाम सुरू आहे. काम अपूर्ण राहिल्यानं शेजारील 2 इमारतींजवळच्या संरक्षक भिंती अचानक कोसळल्या. सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली आहे. मुरुम आणि माती रस्त्यावरती आली, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. करूळ घाटातून वाहतूक वळवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. रत्नागिरी या ठिकाणच्या लांजामध्ये वाखेड इथे पेट्रोल पंपाच्या केबिनवरती दरड कोसळली. दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला. केबिन बाहेर पडलेल्या 3घांचा जीव थोडक्यात वाचला. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्याच्या धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन केलं जात आहे. जळगावच्या 40गाव या ठिकाणी जोरदार पाऊस झालाय. मुसळधार पावसानं शहरातील अनेक रस्ते आता जलमय झाले. सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचलं. वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मध्ये धावपळ झाली आहे.
लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. तुफान पावसामध्ये 9 तासात 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे शेतकरी वर्ग पेरणीच्या कामाला लागलाय. बारवी धरण क्षेत्रामध्ये आता 9 तासांमध्ये 100 मिमी पाऊस झालाय. पाणी पातळी 4 फुटांनी वाढली आहे. ठाणे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. सुरू असलेल्या दमदार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे 25, हतनूरचे 10 दरवाजे उघडले. रत्नागिरीमधील पानवल धरण देखील ओव्हरफ्लो झालं. प्रशासन अलर्ट आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राम मंदिराच्या दानचोरी प्रकरणामध्ये आता ठाकरेंचं आज दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन आहे. दादरच्या कबूतरखान्यासमोर हनुमान मंदिरामध्ये आज रामरक्षा आंदोलन केलं जाईल. उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी असतील. हिंदूंनी रामभक्तांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं ठाकरेंनी आवाहन केलं आहे. नितेश राणे सोयीस्कर भूमिका घेतात. राम मंदिर प्रकरणी नितेश राणेंनी केंद्र सरकारविरोधात मोठं आंदोलन उभं करावं. रोहित पवार यांची ही भूमिका. नितेश राणेंच्या आंदोलनात आम्ही देखील सहभागी होऊ. रोहित पवारांचं नितेश राणे यांना आव्हान. रामाची आभूषणं चोरीला जातात. तुम्ही म्हणतायत की संयम पाळा. रामाचे दागिने मेहमूद गझनीने नाही तर तुमच्या पक्षातील लोकांनी लुटले. आता हे लोक का बोलत नाहीये? राम मंदिर चोरीवरून राऊतांचा भाजपवर निशाणा. उद्धव ठाकरेंनी राम रक्षा नव्हे तर शिवसेना रक्षा आंदोलन करावं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. ठाकरेंनी रामाकडे एकही आमदार न फुटण्याचं साकडं घालावं. आमदार रामदास आठवले यांचा उद्धव ठाकरे यांना हा खोचक सल्ला. महाराष्ट्राची सुसंस्कृत संवेदनशील राजकारणाची परंपरा धोक्यात येते. साटम प्रकरणावरून राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा. भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वाढल्याची टीका. फडणवीस संवेदनशील सीएम असल्याची प्रतिमा अशा घटनांमुळे मलिन होती असंही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. स्टँडिंग कमिटीमधील अंडरस्टँडिंग बंद झालं. त्यामुळे 2 पक्षांकडून मला टार्गेट केलं जातंय. घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही. राज ठाकरेंसह राऊतांना अमित साटम यांचं हे प्रत्युत्तर. भाजपामध्ये नैतिकता असेल तर साटम यांना घरी बसवतील. रोहित पवारांचा हल्लाबोल. तुम्ही हसून गरिबाची चेष्टा करताय. अमित साटम यांना घरीच बसवायला हवं. रोहित पवार यांचं हे वक्तव्य. मौत के सौदागर भाजपचा क्रूर चेहरा समोर. संजय राऊतांचा ट्विट करत अमित साटम यांच्यावर घणाघात. बोलण्यामध्ये कधी कधी वेगळा संदर्भ असतो. साटम यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला. बावनकुळेंची सारवासारव. अमित साटम यांचा अखिल चित्रे यांच्याकडून डोनाल्ड डक असा उल्लेख करण्यात आला. डोनाल्ड डक मुंबईकरांच्या मरणावर हसतो. अमित साटम यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांचा निशाणा. अमित साटम यांचा राजीनामा घ्या. मनसेची मागणी. उद्या मुंबईमधल्या प्रत्येक विभागामध्ये आंदोलनाची ही भूमिका. वरळीच्या सातबाऱ्यावरती कुणाचंही नाव लिहिलेलं नाही. पुढे काय करायचं ते वरळीची जनता ठरवेल. सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलंय. अहिर यांची ही प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगर 3 कधी होईल ते देखील कळणार नाही. अनेक आमदार माजी मंत्री शिंदेंकडे येणार. प्रकाश आंबेडकरांचा दावा. केंद्रातील शिवसेनेचा चेहरा एकनाथ शिंदे राजकीय उपलब्धतेनुसार ठरवतील. प्रकाश आंबेडकर यांचंही वक्तव्य. सम्यक विद्यार्थी संघटनेकडून आता शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासमोर त्यांच्या राजीनाम्याची करण्यात आली मागणी. टीईटी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या. संघटना आक्रमक झाली. भुसेंच्या निवासस्थानी सम्यक विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या दालनाबाहेर मेटल डिटेक्टर बसवण्यात आलं. महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल आला. त्यानंतर खबरदारी घेतली जाते. महापौर कार्यालयामध्ये प्रवेश करताना मेटल डिटेक्टरमधून तपासणी केली जाते. रितू तावडे या महापौर आमच्या हेडमास्टर नाही. गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला. रितू तावडे यांच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचं उत्तर. पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा रितू तावडे यांचा हा आरोप. टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारनं आता मागवलेली आहे. टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आल्यानंतर कर्जमाफी होणार. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. भाजपचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे थोरले बंधू अशोकराव खाडे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर राहिले उपस्थित. ठाण्यामध्ये लोकल ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती. टिटवाळ्याकडून सीएसएमटीकडे निघालेल्या या रेल्वेमध्ये महिलेची प्रसूती झालेली आहे. ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान प्रसूती झाली. आई आणि मुलाला ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं.
संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. 20 जुलै ते 13 ऑगस्ट संसदेचं पावसाळी अधिवेशन चालणार आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयक देखील नव्यानं मांडलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. हिमाचल प्रदेशमधल्या मंडी शहरातील मान्सूनचे विलोभनीय दृश्य समोर आले. निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहे. मुंबई गुन्हे शाखा कक्ष 2ने सायबर फ्रॉडमध्ये वापरले जाणारे बँक अकाउंट धारकांना अटक केली आहे. आरोपी सिम कार्ड आणि बँक खात्यांची डिटेल दुबईला पाठवत होती. पुण्यात आता नव्यानं महापालिकेमध्ये आलेल्या 23 गावांमध्ये बेकायदा प्लॉट आणि घरं विकली जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेची परवानगी नसलेली जागा किंवा घर खरेदी करू नये हे आवाहन महापालिकेने केलं आहे. पालखी सोहळ्यातील वाहनांची तांत्रिक तपासणी करून घेण्याचं आवाहन केलं जात आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनं सहभागी होतात. अपघात टाळणं आणि वाहनं रस्त्यामध्ये बंद पडून नये म्हणून सूचना केल्या जात आहेत. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.